नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। बघा आता महिलांच्या का नाही म्हणजे आपल्या बायकांच्या का नाही बऱ्याच काही समस्या असतात। एकदा आपल्याला मुलं झाली की आपलं कंबर कमकुवत होत असती, कंबर दुखत असती, या सांधं दुखत असतात, मणकं दुखत असतात। जास्त महिला कशात खसतात, कमरत खसतात। मग आता का आपण कंबर दुखीसाठी का नाही एक आयुर्वेदिक घरगुती उपाय बनवणार आहे। तुम्ही बघू शकता का नाही, ही काय तर ही एक रानभाजी, सराट्याची भाजी। ही सराट्याची भाजी आपण म्हणजे ही सराट्याचं झाड आहे, ह्याला बघा असं काट येतं। आता ही कवळं काट येतं, ही बघा सराट्याच्या भाजीला। ह्याची आपण अशी पानं खुडून आणतो आणि ह्याची भाजी बनवतो। एकदम कमरेला एकदम गुणकारिक अशी ही सराट्याची भाजी असते। आपण ह्या सराट्याच्या भाजीचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। तर तुम्हाला सांगते, ही सराट्याची भाजी कंबरदुखी, मनकदुखी आणि आपल्या हाडातलं कॅल्शियम भरून काढण्याचं काम करत असते ही सराट्याची भाजी। पण त्याच्यासाठी का नाही आपण कंबरदुखीसाठी महिलांसाठी तर का नाही एकदम गुणकारिक हा उपाय। ही सराट्याच्या भाजीचं ही जी सराटे आहेत का नाही, हा बघा ही मी असं वाळवून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, याला भरपूर असं काट येतं। आता ही सराट वाळलं सराट आपण घालतो कशात, आपण डिकवडा करतो का नाही त्याच्यात घालत असतो। या सराट घालतो, मेथीचं थोडंसं बी घालतो, खारी खोबरं साखर घालून आपण त्याचा डिकवडा तयार करत असतो। या पण ही सराट आपण टिचून काय करायचं, ह्याची पावडर तयार करायची आणि ही रोज एक सतत 7 दिवस जर तुम्ही ही पावडर संध्याकाळी झोपताना का नाही दुधातून घेतली का नाही, तुमची कंबर कसलीच दुखणार नाही। एकदम जालीम असा ह्याचा उपाय। तर आपण कंबर दुखीसाठी ह्याची पावडर तयार करून कशी तयार करायची आणि कशी घ्यायची का नाही ही आता मी तुम्हाला दाखवते। मी वाळवलेलं सराट आहे, तर मी सराट्याची भाजी करून एक व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस ही सराट मी ह्याचं खुडून घेतलं आणि चांगलं का नाही वाळवून घेतलेलं आहे। आता ही सराट आपल्याला का नाही ह्या खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं। बघा ह्याची पावडर तयार करायची। ह्याला भरपूर असं काटा असतात, पण आपल्या कमरेला आणि गुडघेदुखीला एक नंबर ह्याचा उपयोग आहे। आणि डॉक्टरकडे जायची गरज नाही, काय नाही, एकदम आयुर्वेदिक असा ह्यो घरचा उपाय आहे। पण आपण काय करतो, बघत नाही, करत नाही आणि आपण असंच आहे का नाही डॉक्टरांच्याकडे जात असतो, कंबर दुखीसाठी इंजेक्शन घेतो, तेवढ्या पुरती आपली कंबर दुखायची राहते। पण परत परत काय होतं, आपल्या बायका आहेत का नाही अशा कमरत खसल्या जात्यात। का खसल्यात, आपली ज्यावेळेस डिलिव्हरी होत असते, मुलं झाल्याच्या नंतरने आपल्याला ह्यो कमरेचा त्रास होत असतो। हा बघा ही सराट्याचं काट आहेत का नाही, ही का नाही असं बारीक कुटून घ्यायचं आपल्याला, एकदम ह्याची पावडर तयार करायची। बघा बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपली ही पावडर तयार झालेली आहे। अशी ही आपली पावडर कुटून झालेली बघा। ही तुम्ही खलबत्त्यात मिक्सरमध्ये कशात सुद्धा बारीक करू शकता। ह्या पद्धतीनं डिस भरून सराट मी केलेलं होतं। आता ही पावडर आहे ना, तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये भरून जर ठेवली आणि ही रोज संध्याकाळी झोपताना ही लगातार 7 दिवस जर तुम्ही ही दुधातून पिले का नाही, तर आपल्याला कंबरेला भरपूर असं कॅल्शियम आणि कंबर दुखायची आपली थांबत असते। आता आपल्याला तुम्ही दूध कसलं पण घ्या, तुम्हाला दाखवते ते पण उपयोग करून। आता ह्या फुलपात्रभर दुधात आपल्याला ही पावडर मिक्स करायची। दूध तापलेले, तुम्ही दूध म्हशीचं घ्या, गाईचं घ्या किंवा देशी गाईचं घ्या, कशाचं बी घेतलं तरी पण चालतं। या त्याच्यामध्ये आपल्याला ही 1 चमचा अशी पावडर टाकायची, ही एवढी अशी। रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर हा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि ही एवढी पावडर टाकायची, असं मस्त असं खलवायचं। सराट्याची जशी आपण भाजी पण करून खात असतो, या भरपूर असं ह्या सराट्याच्या भाजीपासून आपल्याला फायदा होत असते। त्या फक्त ही पावडर आहे ना वलसर होऊन द्यायची नाही, म्हणून हवा बंद डब्यात एकांना ही पॅक करून आपल्याला ठेवायची पावडर आणि ही दुधामध्ये अशी प्यायची। 7 दिवस हा उपयोग तुम्ही करून बघा, तुमची नक्की म्हणजे नक्की 100% म्हणजे 100% का नाही कंबर दुखायची राहणार आहे। आणि ही असं प्यायचं।
बघा मस्त असंही आपल्याला का नाही कंबरदुखीसाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय सराट्यांचा पावडर बारीक करायची आणि ती दुधात मिक्स करून जर तुम्ही हा 7 दिवस जर उपाय केला का नाही की तुमची कंबर कसली पण दुखत असू द्या एकदम त्याचा गुणकारी उपाय आहे आणि कंबर दुखायची थांबत असते या. तर चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही आयुर्वेदिक उपाय घरगुती कसा काय झालाय का नाही सराट्याचा ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. या पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.